नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या आज टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर। मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। चला सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, सेशनला लाईक करून घ्यायचंय। आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाचे PYQ, हे सगळे तुमचे रेल्वे भरतीसाठी असणारे, ज्यामध्ये ग्रुप डी सुद्धा इन्व्हॉल्व आहे। ग्रुप डी, RRB कॉन्स्टेबल, RPF कॉन्स्टेबल, ठीक आहे, RRB या सगळ्यांसाठी तुमचं हे लेक्चर चालणार आहे। याच्या व्यतिरिक्त SSC साठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकतात, कारण तुमचा सिलेबस सारखाच आहे, क्वेश्चन तुमचे सारखेच आहे। ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला। त्याआधी सगळ्यांनी सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचंय, कमेंटमध्ये आन्सर द्यायचे। ज्यांनाही आन्सर माहिती असेल त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर द्यायचे, कारण तुमचे रोजचे क्वेश्चन जे काही असतील कमेंट मध्ये ते पण मी बघते आहे आणि तुमचे आन्सर पण चेक केले जात आहेत। ठीक आहे, तर सुरुवात करायची लेक्चरला। तर बघा पहिला प्रश्न, ठीक आहे, पहिल्या प्रश्नावर जाऊया। तर पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे बघा, मानवामध्ये एकूण गुणसूत्राची संख्या किती असते? ठीक आहे, प्रश्न कशातून विचारला गेला? जीवशास्त्र। सो हे जीवशास्त्राला विसरायचं नाही कधी। ठीक आहे, जीवशास्त्रातून म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न तुमचे येतात। जीवशास्त्र, बायोलॉजी, ठीक आहे, जीवांचा अभ्यास, यातून भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले जातात। आता हा जो प्रश्न आलेला आहे गुणसूत्रांशी रिलेटेड आलेला आहे, म्हणजे गुणसूत्रे म्हणजे काय? क्रोमोझोम। ठीक आहे, जे आपले क्रोमोझोम्स आहे याशी रिलेटेड आलेला हा एक क्वेश्चन आहे। तर गुणसूत्रे जे आहे ते मानवामध्ये अत्यंत आवश्यक घटक आहे, त्याच्यानेच मानवाची निर्मिती झालेली आहे, बरोबर। मग आपल्यामध्ये गुणसूत्रांची संख्या किती? चला आन्सर ऑफलाईन कमेंट मध्ये द्यायचंय। ऑप्शन दिले आहे 46, 48, 52, अनिश्चित। ओके, तर याचं आन्सर आय होप की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। आन्सर काय येणार आहे? पर्याय नंबर पहिला योग्य, 46 क्रोमोझोम। ठीक आहे, 46 गुणसूत्रे हे मानवामध्ये असतात, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, पण मानव आहे, ह्युमन बिंग्स आहे, सो आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम असणारच आहे। ठीक आहे, त्यापैकी बघा 23 क्रोमोझोम हे आपल्याला आईकडनं मिळतात, 23 क्रोमोझोम गुणसूत्र आपल्या वडिलांकडनं मिळतात। त्याच्यानंतर इथे काय होतं? 46 गुणसूत्री एक झायगोट फॉर्मेशन होतं, ज्याला आपण मराठीत युग्मक एकत्रीकरण सुद्धा म्हणतो। ठीक आहे, जेव्हा 23 आणि 23 चा सेट असेल ना, तर ह्याला आपण हायप्लॉइड म्हणतो, म्हणजे अर्धा, म्हणजे हाफ। ओके, 23 काय झाला? हायप्लॉइड। जेव्हा 46 क्रोमोझोम असतील तेव्हा त्याला म्हटलं जातं डिप्लॉइड, म्हणजे पूर्ण। ओके, आता तुम्हाला फक्त संख्या विचारली, पण तुम्हाला जर पेयर विचारली असती तर मानवामध्ये गुणसूत्रांची जोडी किती असते? ठीक आहे, जोड्या किती असतात? तर जोड्या किती असतात? 23 असतात। किती असतात? 23, कारण हे 46 गुणसूत्र जे आहे हे जोडीमध्ये राहत असतात ना। मग जोडी जर विचारली, पेयर विचारली, तर किती आन्सर येईल आपला? 23 आहे। ठीक आहे, यापैकी लिंग गुणसूत्राची एक वेगळी जोडी असते। ठीक आहे, एकच जोडी आहे जी आपलं लिंग ठरवत असते। ठीक आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, ठीक आहे, हे लिंग कोण ठरवतं? एक जोडी ठरवते। स्त्रीमध्ये ती XX असते, गुणसूत्र हे जोडीने आहे, बघा इथे दिसतंय XX, आणि पुरुषामध्ये ती जोडी काय असते? XY असते, जी तुम्हाला सर्वांना माहिती आहे। ठीक आहे, ही एक जोडी वेगळी, बाकीच्या उरल्या 22 जोड्या, तर ह्या 22 जोड्या स्त्रीच्या व पुरुषांच्या दोघांच्या सेम टू सेम असतात। क्लिअर झालं? व्यवस्थित क्लिअर होतंय ना? चला मग पटकन सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, प्रत्येकाने सेशनला लाईक करायचंय। जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर। ओके, चला पुढचा प्रश्न बघा कोणी दिलेला आहे, आणि हा प्रश्न कुठल्या टॉपिकचा आहे हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला। मी तुम्हाला दरवेळेस प्रत्येक लेक्चर मध्ये सांगते की आपल्याला टॉपिक माहिती पाहिजे, टॉपिकचा अभ्यास आपला झालेला पाहिजे, त्याच्यानुसारच आपण सगळं काम करायचं आहे। टॉपिक जोपर्यंत तुमची होत नाही तोपर्यंत तुमचं ऑब्झर्वेशनही झालेलं नसतं। मग ठीक आहे, प्रथम हृदय बदली, हृदयाला बदली केलेले आहे म्हणजे काय? हार्ट ट्रान्सप्लांट केलेलं आहे। हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी सगळ्यात आधी कोणी केली? आता प्रश्नावरती फोकस करा ना, तुम्हाला जगात विचारलंय ना भारतात विचारलंय। सगळ्यात आधी विचारलं तर जगातच विचारलं जाईल, सगळ्यात आधी विचारलेलं आहे ना। प्रथम म्हणजे सगळ्यात आधी हृदय बदली, म्हणजे असं भारतामध्ये तिथे टर्म टाकली का त्यांनी? नाही। मग तुम्हाला आन्सर कशाचं द्यावं लागेल? ओव्हरऑल वर्डचं विचारलं गेलेलं आहे, हेच तुम्हाला इथे समजून घ्यावं लागेल। यांनी पहिल्यांदा हृदय बदली कोणी केली होती हे विचारलेलं आहे, तर आन्सर काय येईल? डॉक्टर ख्रिश्चन बॅनोड यांनी। ठीक आहे, हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ही सगळ्यात पहिले जगामध्ये डॉक्टर ख्रिश्चन बॅनोड यांनी केली। ओके, त्यानंतर लुईस पाश्चर यांनी अँटी रेबीजची लस शोधली होती। याच्यावरचा प्रश्न तुम्हाला शोधशास्त्रज्ञाला विचारला जातो। ठीक आहे, काय केलं यांनी? अँटी रेबीज ची लस कोणी शोधली आहे? लुईस पाश्चर। ठीक आहे, त्यानंतर विल्यम हार्वे यांना काय म्हटलं जातं? सर्क्युलेटर म्हटलं जातं।
सर्क्युलेटर का म्हणणार, कारण यांनी रक्तभिसरणाचा शोध लावला आहे आणि रक्तभिसरणाला अँजिओलॉजी सुद्धा म्हटलं जातं. सो यांना फादर ऑफ अँजिओलॉजी असं सुद्धा म्हणण्यात येतं. लक्षात आलं, फादर ऑफ अँजिओलॉजी हे सुद्धा म्हणण्यात येईल. मग सर हॉपकिन्स हे कशासाठी फेमस आहे हे तुम्ही मला कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे. ठीक आहे, चला समजलं असेल तर पुढे जाऊया. त्याआधी थोडीशी इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता हार्ट ट्रान्सप्लांट जी सर्जरी आहे ती अशा कंडिशन मध्ये करावी लागते जेव्हा तुमचे हार्ट जे आहे ते ब्लॉक झालेलं आहे. ठीक आहे, किंवा हृदयाला रक्तवाहिन्या ज्या आहे हृदयाशी रिलेटेड आहे, ज्या रक्त पुरवठा करतात त्यांच्यामध्ये ब्लॉकेज निर्माण झालेलं असेल, किंवा आपल्या ज्या वॉल्स असतात हृदयाच्या ज्या भित्तिक आहे याच्यामध्ये काही गडबड झाली असेल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल तर हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी आपल्याला करावी लागते किंवा बायपास सर्जरी वगैरे करावं लागतं. तर बघा, भारतामध्ये ही सर्जरी करणारे सगळ्यात पहिले जे कोण होते, डॉक्टर वेणुगोपाल. हे बघा, तुम्हाला डॉक्टर वेणुगोपाल इथे सांगितलंय. जगामध्ये कोण होते, डॉक्टर ख्रिश्चन बॅनोड होते. आणि भारतामध्ये जर विचारलं गेलं की हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी पहिले कोणी केली आहे, तर ती केली आहे डॉक्टर वेणुगोपाल यांनी. कधी केली आहे, 1994 मध्ये चेन्नईमध्ये केली होती. ठीक आहे, तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचंय कारण हे तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, जगातली पण आणि भारतातली पण. आता सर्व प्राण्यांमध्ये देवमाशाचे सर्वात मोठे हृदय आहे, याच्यावरती पण एक प्रश्न बनतो तुमचा. सो हे लक्षात ठेवायचंय की सर्व प्राण्यांमध्ये देवमासा जो आहे याचं जे हृदय आहे हे काय सगळ्यात मोठं आहे, कारण सगळ्या प्राण्यांमध्ये देवमासा सगळ्यात मोठा आहे. ओके, त्यानंतर जर जमिनीवरील प्राण्यांमध्ये विचारला तर जिराफ आन्सर येईल. ठीक आहे, याच्यावर पण प्रश्न बनतो. ओके, नंतर आता जन्मता ज्या बाळांच्या हृदयात दोष असतो त्या बाळांना आपण ब्ल्यू बेबी म्हणतो. ठीक आहे, आता बघा, हृदय जेव्हा आपलं तयार होत असतं, हृदय फॉर्मेशन जेव्हा होत असतं तेव्हा आपल्या हे बघा 2 कप्पे आहे ना हृदयाचे. एक काय आहे बघा, इथे एक कप्पा, इथे एक कप्पा, डावे अलिंद उजवे अलिंद, डावे निलय उजवे निलय, हे ऐकलंय की नाही. मग हा जो मधला स्पेस आहे ना, इथे एक होल असतं. ठीक आहे, हा स्पेस ओपन असतो. तुम्ही जेव्हा काय होत आहात, निर्माण होत आहेत, आपलं जे शरीर आहे, जे ऑर्गन आहे निर्माण होत असतात, तेव्हा काही मध्ये असं होतं की पूर्ण हार्ट निर्माण झालं, पूर्ण फॉर्मेशन झालं, पण हे जे इथला जो स्पेस आहे ना तो तसाच्या तसा राहतो, तो बंद नाही होत. मग याला काय म्हणतात, या इथे जो स्पेस निर्माण होतो हा काय होतो, बंदच होत नाही, हा असाच्या असा राहतो. आणि बाळ काय होतं, बाळाची बर्थ होऊन जाते, बाळाचा जन्म होऊन जातो आणि ही स्पेस काय बंद होत नाही. मग दोष असणं म्हणजे काय, इथे होल असणं, हृदयामध्ये होल असतं, त्याला आपण काय म्हणतो, ब्ल्यू बेबी अशी टर्म त्याला आहे. ठीक आहे, सो हे इन्फॉर्मेटिव्ह आहे तुमच्यासाठी, तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे, हे लिहून घ्यायचंय. चला, फक्त सेशन बघणाऱ्यांनी एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत आहे म्हणून सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त सगळ्यांनी शेअर करायचंय. सेशनला प्रत्येकाचे लाईक सुद्धा मला तेवढेच पाहिजे. ओके, ठीक आहे, तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा, एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, तुमचे सगळे PYQ आहेत, सगळे ग्रुप डी चे, RRB NTPC चे क्वेश्चन आहे. बघा, खालीलपैकी कोणते अंग पेशी अंगकाबद्दल विचारलं गेलेलं आहे, सेल ऑर्गेनेल बद्दल विचारलं गेलंय. खालीलपैकी कोणते अंग आधिकेंद्रकी पेशींशी साम्य दर्शविते. ओके, सो आता हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला पेशींमधला आलेला आहे. पेशी सजीवांचे एकक. पेशींचे 2 गट असतात, 2 टाइप्स असतात, गट नको म्हणू त्याला, टाइप्स म्हणा. एक असतं युकॅरियोट्स अँड दुसरं असतं प्रोकॅरियोट्स. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काही टर्म आपण वापरतो, आदिकेंद्रकी अँड दृश्य केंद्रकी. ओके, आता आदिकेंद्रकीचा अर्थ काय हे जेव्हा तुम्हाला माहिती असेल तेव्हा तुम्हाला याचं उत्तर देता येईल. सो त्यासाठी आपलं बेसिक काय पाहिजे, कव्हर झालं पाहिजे, किंवा बेसिक आपल्याला थोडं तरी माहिती पाहिजे. आता आदिकेंद्रकीमध्ये काय होईल, हे तुमचं समजा जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे, तर ह्याला असं काय नसणार आहे, याला अशी वॉल नसणार आहे कव्हर करण्यासाठी. ही तुमची समजा पेशी आहे, पेशीमध्ये हे जे तुमचे पेशी अंगके आहे, तर ह्या पेशी अंगकांना आउटर लेअर नाही राहणार आहे. ठीक आहे, मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर ह्याला राहणार नाहीये, तुमचं जो न्यूक्लियस आहे ह्या ह्याच्यामध्ये असणार नाही, म्हणून याला आदिकेंद्रकी म्हणतात. केंद्रक म्हणजे काय, न्यूक्लियस. मग ज्या पेशींमध्ये त्यांचं केंद्रक नाहीये, ज्यांना केंद्रक नसते त्यांना काय म्हटलं जातं, आदिकेंद्रकी म्हटलं जातं. ओके, केंद्रकही नसते आणि जसे की काही सेल ऑर्गेनेल्स आहे म्हणजे पेशी अंगक आहे, जसं की आपल्यामध्ये पेशी अंगक तंतुकणिका घेतला आपण, मायटोकॉन्ड्रिया, तर आपल्या मायटोकॉन्ड्रियाला सुद्धा कव्हर आहे बाहेरून. ही समजा इथे मायटोकॉन्ड्रिया आहे, कव्हर आहे. हे गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, कव्हर आहे. आपला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसवर कव्हर आहे. ठीक आहे, प्रत्येकाला वेगवेगळे आउटर लेअर आहे, पण हे ज्या पेशी आहेत यांच्यामध्ये ते दिसत नाही. मग आदिकेंद्रकी कशाचं साम्य दर्शवतं, यापैकी नाही. हे आन्सर हे इथं खाली होतं, सर वरती आलंय. ठीक आहे, बघा, केवळ तंतुकणिका ह्यांच्यामध्ये असतात का,
साम्य कोणतं दर्शवेल तर फक्त तंतुकणिका नाही, यांच्यामध्ये बाकीचे सुद्धा पेशी अंगक असतात, म्हणून हे रॉंग होईल. ठीक आहे. क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया दोन्हीही असतात का? त्यानंतर हरित लवक आणि तंतुकणिका दोन्हीही असतात का? काय येईल बरं आपला आन्सर? चला सांगा बरं पटकन. ज्याला माहिती असेल त्यांनी पटापट काय करायचंय, आन्सर सांगायचंय ऑफलाईन कमेंट मध्ये. ठीक आहे. तर आपला आन्सर येणार आहे क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया, दोघंही यांना असतात. ठीक आहे. यांना क्लोरोप्लास्ट पण असतो आणि यांना मायटोकॉन्ड्रिया सुद्धा असतात. ठीक आहे. पण त्यांना अशी आउटर लेअर नसते आणि आधी केंद्रकी ज्या पेशी आहे या कोणामध्ये जातात? प्रोकॅरियोट्स मध्ये. यांना काय म्हटलं जातं? प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक. ठीक आहे. आणि प्रोकॅरियोटिकचे उदाहरण घेतले तर जीवाणू येतं. ठीक आहे. सगळे जे जीवाणू आहे याचा जर तुम्ही समजा इथे मी एक्झाम्पल लिहून देते तुम्हाला. ठीक आहे. उदाहरणामध्ये काय येईल? सगळ्या प्रकारचे जीवाणू, आर्की बॅक्टेरिया वगैरे याच्यामध्ये येऊन जातात. ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? मग आपला आन्सर काय येणार? पर्याय नंबर 3 योग्य. प्रोकॅरियोटिक ज्या सेल आहे यांच्यामध्ये केंद्रक नसते. युकॅरियोटिक ज्या सेल आहे यांच्यामध्ये केंद्रक असते. ओके, समजलंय तुम्हाला? आता प्रोकॅरियोटिक मी तुम्हाला एकदा डायग्रामने दाखवते म्हणजे व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला रायबोझोम्स दिलेले आहे, सायटोप्लाझम दिलेला आहे है ना. हे त्याचे काय आहे? आता फ्लॅजिला जे दिले ते मुवमेंटसाठी असतात, सो ते तुम्ही सोडू शकता. ओके. नंतर सेल वॉल पण आहे, यांना सेल वॉल प्रेझेंट असते, यांना प्लाझ्मा मेम्ब्रेन पण असते. बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल हे प्रत्येक आणि प्रत्येकाला असतं. तर कधी तुम्हाला असा प्रश्न विचारला, कारण तुम्ही सेंट्रलची एक्झाम देत आहेत ना, तर तुम्हाला प्रश्न पण तसेच विचारले जातील की प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणामध्ये नाहीये, असं जर विचारलं तर त्याचं आन्सर काय येईल? मग प्लाझ्मा मेम्ब्रेन सगळ्यांमध्येच आहे, पेशींमध्ये आहे, वनस्पती पेशींमध्ये आहे, त्याच्यानंतर प्राणी पेशींमध्ये आहे, तर ते सगळ्यांमध्ये आहे. पेशी भित्तिका जी आहे ती वनस्पती पेशींना असते, प्राणी पेशींना पेशी भित्तिका नसते. ओके. तर आता ह्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे ना, तर हे आपलं जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए, आपले जीन्स वगैरे कुठे असतात? आपल्या केंद्रकामध्ये असतात आणि त्यांना एक प्रॉपर असं काय असतं? इथे काय असतं? आउटर लेअर असतं. पण ह्याला असं दिसतंय का आउटर लेअर? नाही. म्हणजे हे कोणते सेल झाले? प्रोकॅरियोटिक झाले. ओके, समजलंय सगळ्यांना व्यवस्थित? हे काय झाले? प्रोकॅरियोटिक झाले. आणि युकॅरियोटिकला आपण काय म्हणतो? दृश्य केंद्रकी म्हणतो. ठीक आहे. त्याचं पण मी तुम्हाला एक लिहून देते. युकॅरियोट्स, युकॅरियोटिक सेल. मग युकॅरियोटिक सेल जे आहे या कशा आहेत? दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकी म्हणजे ही काय झाली? आपली पेशी झाली. आणि पेशीमध्ये समजा हा काय आहे? केंद्रक आहे किंवा ह्याला तुम्ही न्यूक्लियस म्हणू शकता. ठीक आहे. तर ह्याला काय आहे? आउटर लेयर आहे. इथे तुमची तंतुकणिका आहे, आउटर लेयर आहे. इथे गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, आउटर लेयर आहे. ठीक आहे. प्रत्येकाला काय आहे? आउटर लेयर आहे. ज्याचं केंद्रक दिसतंय ना प्रॉपर ते दृश्य केंद्रकी, ज्याचं केंद्रक दिसत नाही ते आदी केंद्रकी. लक्षात आलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा अशा पद्धतीचं सायन्स तुम्हाला मराठीतून रेल्वेसाठी कुठेही शिकवलं जाणार नाही. फक्त आणि फक्त टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झामवर शिकवलं जाणार आहे. जितकी मेहनत आम्ही तुमच्यासाठी घेत आहोत तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि तुमचं सुद्धा इथे कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. तुमचे लाईक्स, कमेंट अँड शेअरिंग जे आहेत, लेक्चर शेअर करायचं ते खूप जास्त प्रमाणात दिसलं तरच मी कंटिन्यू लेक्चर ठेवणार आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने मला सांगितलेलं आहे की मॅडम थेअरी पण घ्या, तर तुम्हाला कुठला टॉपिक हवा आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. त्या टॉपिकवर आपण लेक्चर घेऊया. ओके. पुढचा प्रश्न बघा दिलेला आहे, खालीलपैकी कोणता जीव त्वचेतून श्वसन करतो? ठीक आहे. असा कोण आहे की ज्याचं श्वसन जे आहे ते त्वचेमधून होणार आहे? ठीक आहे. कोण असेल मग? साप, गांडूळ, माकड की माणसं? माकड आणि माणसं सोडून द्या, फुफ्फुसे आहेत आपल्यामध्ये. माकडापासूनच मानवाची निर्मिती झाली, उत्क्रांती आपण शिकलेलो आहोत. इव्हॉल्युशन थेअरी आपल्याला माहिती आहे. सो माकड आणि माणूस ह्या सगळ्यांकडे काय आहे? दोघांकडे फुफ्फुसे आहे, मीन्स लंग्स आहेत रेस्पिरेशन साठी. उरलं साप आणि गांडूळ. मग याच्यापैकी कोण येईल? तर आन्सर येणार आहे पर्याय नंबर 2 योग्य, गांडूळ. गांडूळ जे आहे हे आपल्या त्वचेद्वारे श्वसन करतात. हे नेहमी ओलसर असतात कारण त्यांच्या त्वचेच्या श्लेष्मावरती हवा विरघळते आणि ते त्यांच्या शरीरामध्ये जाते. त्वचेद्वारे श्वसन कोण करतं? बेडूक पण करतं, गांडूळ पण करतं. पण बेडकाला काय असतात? गिल्स पण असतात ना, ते त्वचेद्वारेही श्वसन करू शकतं. पण तसं गांडूळला नाहीये. म्हणजे फुफ्फुसे याला नाहीये गांडुळाला, फक्त त्वचेमार्फत हा श्वसन करू शकतो. लक्षात आलंय सर्वांना? कळलं आहे?
चला पटकन सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न विचारला गेलेला आहे. गांडूळ हा ॲनेलिडा संघामध्ये येतो. ओके, बघा आता खालील विधानांपैकी कोणती विधान योग्य आहेत? ठीक आहे, योग्य विधान तुम्हाला इथे निवडायचे आहे. वनस्पती सूर्यप्रकाशातील ऊर्जेचे रूपांतर कर्बोदकांसारख्या साठवलेल्या अन्नामध्ये करतात. पहिलं विधान दिलेलं आहे. नंतर वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असते तर असते, ऑब्व्हियसली हरितद्रव्य तर वनस्पतींचं रंगद्रव्य आहे तर ते असणार आहे. वनस्पती पेशींना पेशीभित्ती नसतात, हे कधीच शक्य होणार नाही, कारण जस्ट मी तुम्हाला मागच्याच क्वेश्चन मध्ये सांगितलंय की वनस्पती पेशींना पेशीभित्तिका ज्याला म्हटलं जातं सेल वॉल हे प्रेझेंट असतात. ओके, आणि हे बघा हे विधान आहे वनस्पती सूर्यप्रकाशातील ऊर्जेचे रूपांतर कर्बोदकांसारख्या साठवलेल्या अन्नामध्ये करतात. इट ऑल्सो राईट. ठीक आहे, म्हणून पहिलं आणि दुसरं विधान आपलं येणार आहे बरोबर. ए आणि बी योग्य आहेत. ठीक आहे, विधान दुसरं जे दिलंय तुम्हाला हे काय आहे बरोबर आहे. कारण बघा वनस्पतींमध्ये हरितद्रव्य प्रेझेंट असतं. हरितद्रव्य काय आहे? त्यांचं रंगद्रव्य, हिरव्या कलरचं रंगद्रव्य आहे की ज्याच्या माध्यमातून ते प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकतात. प्रकाश संश्लेषणामध्ये काय केलं जातं तर बघा कार्बन डायऑक्साईड जो असतो आणि पाणी असतं त्यांच्यापासून अन्न तयार करता येतं. आता सूर्यप्रकाशाला कॅप्चर करायचं असेल तर हरितद्रव्य त्याच्यासाठी काय करतो? मदत करतं. आणि या ऊर्जेचा उपयोग कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून अन्न तयार करण्यासाठी होतो. म्हणून आपले दोघंही विधान कसे आले? बरोबर आले. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? समजलं असेल तर तशी मला कमेंट सुद्धा करत चला, जे तुम्ही करतातच. आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा, सेशनला लाईक करा. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. अन्ननलिकेमधील अवयवांद्वारे स्रावित कोणता रस चरबीच्या पचनात महत्वपूर्ण भूमिका निभावतो? क्वेश्चन समजून घ्यायचा आहे, व्यवस्थित वाचायचा आहे, एकदम केअरफुली क्वेश्चन आधी वाचत जा, देन त्याच्यावर विचार करत जा. एकदम गडबड करून आन्सर द्यायचं नाहीये. आन्सर माहिती असेल तर तुम्ही ऑफलाईन मध्ये आन्सर द्यायचे. ठीक आहे, काय आन्सर येईल रे? अन्ननलिकेमधील अवयवांद्वारे, अन्ननलिका म्हणजे मुखापासूनचा पूर्ण मार्ग असतो. सो अन्ननलिकेमध्ये जे अवयव येतात तर त्यांच्यामध्ये असा कोण आहे जो आपल्या चरबीला पचवायला मदत करतो? आता चरबीला पचवायचं आहे, फॅट तुम्हाला पचवायचं आहे तर तिथे दोन एन्झाईम तुमचे कार्य करत असतात. एक एन्झाईम आहे आणि एक रस आहे, स्राव आहे. तर ते काय असतं हे कुठे शिकतो आपण? पचन संस्थेमध्ये. ठीक आहे, चॅप्टरचं नाव डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था. डायजेशन म्हणजे काय? एकदम सोपा प्रश्न विचारलाय मी. डायजेशन मीन्स व्हॉट? जे कॉम्प्लेक्स फूड आहे, जे जटिल अन्न आहे याचं साध्या रूपात रूपांतर करणे म्हणजे पचन होय. ठीक आहे, कॉम्प्लेक्स फूड कन्वर्टेड इनटू सिंपल फॉर्म, इट्स कॉल्ड डायजेशन. एकदम सिंपल ह्याची डेफिनेशन आहे. आता आपल्या अन्ननलिकेमध्ये एक तर आहे स्वादुपिंड ग्रंथी. ठीक आहे, तर स्वादुपिंड ग्रंथी जी आहे ही काय करते? अंतरस्रावी व बाह्यस्रावी दोघांचंही कार्य करते की नाही? ठीक आहे, मग आन्सर काय येईल आपलं? आन्सर येणार आहे पर्याय नंबर 3 योग्य. पित्तरस व स्वादुपिंड रस. पित्तरस म्हणजे काय? बाईल ज्यूस. सगळ्यात पहिले ऑर्गन बघूया यकृत. यकृतामधून सिक्रेट होतो तो असतो पित्तरस. हा जो पित्तरस आहे हा स्टोअर केला जातो पित्ताशयामध्ये. कुठे स्टोअर होतो हा? पित्ताशयात. आणि पित्ताशयातून हा कुठे जातो? तर हा जातो आपल्या लहान आतड्यांकडे, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातो. ठीक आहे, कशासाठी जातो? तर हा काय करतो? तिथे फॅटला पचवायचं काम करतो. मेदाचे पचन, मेद पचन करायला आपला हा पित्तरस आहे हा मदत करतो. सो पित्तरस झाला, क्लिअर आहे. नंतर आहे स्वादुपिंड. मग स्वादुपिंड जेव्हा बाह्यस्रावी म्हणून कार्य करते, आता मी तुम्हाला ग्रंथी शिकवलेले आहे, अंतरस्रावी सुद्धा आणि बाह्यस्रावी सुद्धा. ठीक आहे, जेव्हा आपली स्वादुपिंड ग्रंथी बाह्यस्रावी म्हणून कार्य करते तर तिच्याद्वारे एन्झाईम सिक्रेट केले जातात. एन्झाईमला मराठीत विकरे म्हणतात. ह्या एन्झाईम्स मध्ये 3 प्रकारचे एन्झाईम असतात, लायपेज, अमायलेज अँड ट्रिप्सिन. ठीक आहे, जो अमायलेज आहे हा कर्बोदकांचे पचन करतो, जो लायपेज आहे हा मेदाचे पचन करतो आणि ट्रिप्सिन प्रोटीनचे म्हणजे प्रथिनांचे पचन करतो. सो आपल्या मेदाला पचवणारा कोण आहे? मग लायपेज. कोण आहे? लायपेज. मग स्वादुपिंड काय करते? लायपेजला स्रावते की नाही? मग हा लायपेज काय करतो? मेदाचे पचन. पित्तरस काय करतो? मेदाचे पचन. आपल्याला विचारलं काय होतं? चरबीचे पचन. म्हणजे चरबी म्हणजे मेद म्हणजे
फॅट. ओके, मग आन्सर म्हणून आपलं काय आलं? पित्तरस व स्वादुरस. ठीक आहे, एकदम डीप मध्ये तुम्हाला शिकवलं जात आहे, त्याच पद्धतीने तुम्ही पण शिकून घ्यायचंय, व्यवस्थित लक्ष द्यायचंय, सेशनच्या लिंकला शेअर करायचंय, सेशनला लाईक करायचं. ओके, आता एकदम बेसिक आणि एकदम मस्त क्वेश्चन आलेला आहे, ज्याचं आन्सर तुम्ही एका सेकंदात द्या. बघा, बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात, हे कशामध्ये स्पष्ट केले जाते? बस चालू आहे, बस अचानक थांबली, बस थांबली तर आपण काय होतो? पुढे ढकलले जातो. बसला ब्रेक लावला की आपण पुढे ढकलले जातो, कारण बस चालू आहे, बस चालती आहे, बसचं स्पीड आहे, सो आपण पण त्याच्या काय आहोत? स्पीडमध्ये आहोत. असं कधीच होत नाही की तुम्ही बस स्टँडवर गेले, तुम्ही बसमध्ये बसले, बस निघून गेली आणि तुम्ही स्टँडवरच राहिले. असं होत नाही. आपण बसमध्ये बसतोच त्याच्यासाठी की आपल्याला कुठेतरी पोहोचायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण त्या गतीच्या जडत्वामध्ये असतो आणि हा न्यूटनचा पहिला नियम आहे. न्यूटनचा पहिला नियम गतीचे जडत्व दर्शवतं. हे उदाहरण जडत्वाचं येतं. न्यूटनचे जे 3 नियम आहेत त्याच्यामध्ये जडत्वाचा नियम, संवेगाचा नियम आणि प्रतिक्रिया बलाचा नियम येतो. हे करून ठेवायचंय, परीक्षेला विचारले जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, रायबोझोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे? रायबोझोम काय आहेत? रायबोझोम म्हणजे काय आणि काय कार्य आहे त्यांच्या शरीरामध्ये? आपल्या प्रथिनांचं संश्लेषण करतात, प्रोटीन सिंथेसिस करतात का? प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस करतात, चरबी संश्लेषण, फॅट सिंथेसिस करतात का? की श्वसन, रेस्पिरेशन करतात का? काय करतात हे? तर रायबोझोम्स जे आहे हे प्रोटीन सिंथेसिसचे कार्य करत असते. प्रथिनांना पचवणे, प्रथिन संश्लेषण करणे हे कोणाचे कार्य आहे? तर हे कार्य आहे आपल्या रायबोझोम्सचे. ठीक आहे, आता आपल्या शरीरामध्ये जे रायबोझोम्स आहे हे काय करत असतात? तर बघा, आपल्यामध्ये आरएनए पण आहेत ना, आरएनए पण आहे आणि आपल्यामध्ये डीएनए पण आहे. ओके, आता डीएनए कुठे असतो? आपल्या पेशीच्या केंद्रकामध्ये. इथे आहे डीएनए आणि इथे काय असतो? आरएनए. आरएनए कुठे असतो? आपल्या पेशी. हे काय आहे? पेशी द्रव्य आहे, ज्याला सायटोप्लाझम म्हणतात. काय आहे? पेशी द्रव्य. आता डीएनए चे जे धागे आहे, म्हणजे डीएनए मध्ये जे जीन आहे, या जीन वरती कोडॉन्स प्रेझेंट असतात. काय असतात बाळांनो? कोडॉन्स. मग ह्यांची माहिती इथून कोण घेऊन येतो? mRNA. ठीक आहे, याला मेसेंजर आरएनए म्हणतात. हा जो mRNA आहे हा डीएनएच्या धाग्यांची माहिती घेऊन आरएनए वरती जातो, कारण आरएनए चे 3 प्रकार आहे. एक आहे mRNA, एक आहे tRNA आणि एक आहे rRNA. M चा अर्थ होतो मेसेंजर, T चा अर्थ होतो ट्रान्सफर आणि R चा अर्थ होतो रायबोझोमल आरएनए. ओके, मग हा mRNA जो आहे हा डीएनए वरची कोडॉनची माहिती घेऊन आरएनए कडे जातो. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? मग आरएनए कडे गेल्यानंतर काय होणार आहे? मग आता रायबोझोम हे रायबोझोम काय करतात? हे मेसेज वाचतात. ह्याच्यावरचे जे mRNA वरचे जे मेसेज आहे ते इथले जे रायबोझोम्स आहेत, रायबोझोम काय करतात? हे mRNA चे मेसेज इथे काय करतात? रीड करतात. ह्याला काय करतात? ते त्याच्यावरचे मेसेज जे आहे, कोडॉन जे आहे ते अनुक्रम वाचतात आणि त्या अनुवंशिक कोडचे अमिनो ऍसिडच्या एका विशिष्ट स्ट्रिंग मध्ये रूपांतर होऊन जाते. ठीक आहे, मग अमिनो ऍसिडचे जे लांब साखळ्या आहेत, अमिनो ऍसिडच्या ज्या लांब साखळ्या असतात, चेन असतात, अमिनो ऍसिडच्या ज्या लॉंग चेन असतात ह्या काय होतात? दुमडून जातात. म्हणजे एवढ्याशाच राहून जातात, त्या दुमडतात आणि त्याच्यानंतर काय होतं? मग काय होईल? पेशींमध्ये प्रथिने म्हणून कार्य करतात. काय करतात? याचे काय बनतात? मग प्रोटीन्स बनतात. म्हणून आपण म्हणतो ना, प्रोटीन इज लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड. ओके, मग हे सर्व कुठे होत आहे? प्रोटीन काय झाले? मग रायबोझोमने काय केले? मग हे कोडॉन वगैरे माहिती वाचून प्रोटीन सिंथेसिस केलं. म्हणून रायबोझोमचं कार्य आपण काय म्हटलं? प्रोटीन सिंथेसिस, प्रथिन संश्लेषणाचे कार्य कुणाचे? मग रायबोझोमचे. क्लिअर आहे? कळलंय सगळ्यांना? जायचं पुढे. चल, पुढचा प्रश्न बघा, जर्मन चांदीचे घटक कोणते असतात? जर्मन चांदीचे घटक कोण आहेत? तांबे, निकेल, कथील, तांबे आणि चांदी, तांबे, निकेल आणि क्रोमियम, तांबे, निकेल आणि जस्त. चला पटापट आन्सर करायचंय, सेशनच्या लिंकला शेअर करायचंय. सेशनला तुमचे लाईक तेवढे पाहिजे. जशा पद्धतीचं तुम्हाला शिकवलं जात आहे तसं तुम्हाला मराठीतून सामान्य विज्ञान कुठेही शिकवलं जाणार नाही. जेवढ्या डीप मध्ये तुमचं मी युट्यूबवर घेत आहे, हे शिकण्यासाठी तुम्हाला दुसरे लोक बॅच मध्ये बोलवतात, है ना, बॅच लावायला लावतात की नाही. मी पण सांगू का? चला पटापट फास्ट सेशनच्या लिंकला शेअर करायचे. जे लेक्चर बघत आहे प्रत्येकाने आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये लिंकला शेअर करा आणि पटापट लाईक सुद्धा करून घ्यायचे. ओके, चला, जर्मन चांदीचे घटक तांबे, निकेल, कथील येईल का तांबे, निकेल, जस्त येईल?
तर ह्याचे घटक कोणते येतात? तांबे, निकेल आणि जस्त. ठीक आहे, पर्याय नंबर 3 योग्य. याचं प्रमाण किती आहे जर्मन सिल्वर मध्ये तुम्ही सांगायचं. जसं तांब्याचं प्रमाण आय थिंक 60% पर्यंत असतं, निकेल आणि जस्त थोडंसं कमी कमी असतं. तर ह्याचं जे प्रमाण आहे तुम्ही मला सांगायचं आहे. आन्सर काय आला? पर्याय नंबर 4 योग्य. ओके, पुढचा प्रश्न बघा. पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाहीये? याचा अर्थ गुरुत्वाकर्षण तिथे 0 आहे, 0 आहे. ठीक आहे, उत्तर व दक्षिण ध्रुव येथे येईल, की विषुववृत्त येथे येईल, की समुद्राच्या पृष्ठभागावर, हे सोडूनच द्या तुम्ही, पृथ्वीच्या केंद्र भागावर. ठीक आहे, आता ध्रुवांवरती वजन जास्त असतं, वजन जास्त आहे याचा अर्थ गुरुत्वाकर्षण जास्त आहे, सो हे सुद्धा येणार नाही. मग विषुववृत्त येईल का पृथ्वीचा केंद्र भाग येईल? चला, ज्यांना आन्सर माहिती असेल त्यांनी पटापट आन्सर देऊन टाकायचे. आता आन्सर काय येणार? पृथ्वीचा मध्यभाग जो केंद्रबिंदू आहे पृथ्वीचा, तिथे गुरुत्व काय असतं? 0 असतं, 0 असतं. पर्याय नंबर 4 योग्य. आणि सगळ्यात जास्त गुरुत्व आकर्षण बल जे आहे ते पृथ्वीच्या ध्रुवांवरती असतं. आता तुम्ही ज्या एरियामध्ये जात आहात तिथे किती गुरुत्वाकर्षण आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती, त्यावरती तुमचं वेट पण चेंज होत असतं. पृथ्वीवर गुरुत्व जास्त आहे, चंद्रावर कमी, म्हणून पृथ्वीवर जर एखाद्याचं 120 किलो वजन आहे तर चंद्रावर त्याचं 20 किलो वजन असतं, 106 पटीने असतं. ओके, सो आय होप तुम्हाला आजचं हे सेशन खूप छान पद्धतीने समजलं असणारच आहे. असेच व्हिडिओ बघायचे असतील, असेच इन्फॉर्मेशन बघायचे असेल आणि असेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर सर्वप्रथम टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करून ठेवा. तिथे तुम्हाला या सर्व PDF मिळून जाईल, तुमचं स्टडी मटेरियल वाढून जाईल आणि तुम्हाला छान पद्धतीने पूर्ण PDFचा अभ्यास करता येईल. ओके, तर जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी सगळ्यात पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त या सेशनच्या लिंकला शेअर करायचंय आणि सेशन आवडलं सेशन लाईक करून घ्यायचंय. चला भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.